संपूर्ण देशात कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। संपूर्ण भारतात महाराष्ट्र कोरोना रुग्णसंख्येत अव्वल येत आहे। त्यातही आता अमरावती जिल्ह्यातही दिवसेंदिवस रुग्णात कमालीची वाढ होताना दिसून येत आहे। शनिवारी दुपारी आमच्या विदर्भ न्यूजच्या हाती आलेल्या आकड्यावरून कमालीची चिंता निर्माण होत आहे। दुपारी तब्बल 799 कोरोना रुग्ण अहवाल प्राप्त झाल्याने आता महाभयंकर स्फोट होण्याची दाट शक्यता आहे। कडक लॉकडाऊन असताना 799 नागरिकांना कोरोनाने स्पर्श केला हा चिंतेचा विषय झाला आहे। यापूर्वी मात्र लॉकडाऊन नसताना जेमतेम 100 ते 150 रुग्ण अहवाल प्राप्त होत होता। आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे। विनाकारण बाहेर पडणाऱ्यांनो कृपया आता तरी सावध व्हा, अन्यथा प्रशासन यापेक्षाही कडक लॉकडाऊन लावू शकतो। कोरोनाला अटकाव आणण्यासाठी आता मागील वर्षी सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते। ज्या वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाला त्यांच्याच संसर्गाने त्यांच्या पत्नीही रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे। त्यांना अद्यापही हे कळले नाही की आता पती मरण पावला, त्यांचाच तरुण मुलगाही रुग्णालयात दाखल आहे। फक्त एकटी बहीणच निगेटिव्ह असल्याने ती तरुण मुलगी घरी राहून भावाला रुग्णालयात जेवणाचा डब्बा पोहोचवत आहे। अशी परिस्थिती आपल्यावर न आलेलीच बरी, म्हणून आता तरी सावध व्हा। कोरोना बिमारी न लावलेलीच बरी। कृपया आपण आपली काळजी घ्या, विनाकारण बाहेर पडू नका। विदर्भ न्यूजच्या वतीने आपण सर्व दर्शकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।